जनतेच्या समस्येच्या बातम्या। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी 26 जुलै रोजी मुंबईतील भव्य मोर्चात सहभागी व्हा। बाळा खेडेकर, रत्नागिरी जिल्हा प्रमुख। दिल्लीसारखे नाटक करून बघाच असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिल्याची चर्चा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच पंतप्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवार दिनांक 26 जुलै रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी केले आहे। नमस्कार। विद्यार्थी आंदोलन जे दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती चाललेलं आहे हे गेली 27 दिवस आज होत आहे। मीडियाच्या माध्यमातून वांचून यांनी ते त्यांचं असणारं उपोषण मागे घेतले असं त्यांनी जाहीर केलं। मला ह्या आंदोलनाच्या बाबतीत इतकंच म्हणायचं आहे की सरकारला जे सुचलेलं शहाणपण ह्यापूर्वी का सुचलं नाही व त्यांचा उद्देश एवढाच होता का की विद्यार्थ्यांना मारणं हाच उद्देश होता का आणि ह्याकरताच त्यांनी हे उपोषण चिघळवलं का? कारण जर त्यांना हे उपोषण थांबवायचंच होतं, जर 20 तारखेला विद्यार्थ्यांनी जाहीर तारीख केली होती की आपण 20 तारखेला केंद्राच्या मंत्रालयावरती धडक मोर्चा न्यायचं आणि 20 तारखेला अधिवेशन देखील केंद्राचं चालू होणार होतं, याची सर्वस्वी कल्पना देशाचे पंतप्रधान यांना असून देखील त्यांनी त्यावेळी हे शानपण का चालवलं नाही? मग जर त्यांना जर आजच का असं सुचलं याचं खरं कारण एवढंच आहे, या हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या हिंदुस्थानासाठी लढले। त्यांचे सुपुत्र ज्यावेळी 22 तारखेला दिल्लीमध्ये उतरले त्याचवेळी ह्या दोन नेत्यांची भाजपचे जे नेते समजतात की भाजप पक्ष म्हणून ते त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी समजतात, तेच घाबरले गेले आणि त्यांना ही सुचलेली शहाणपण म्हणजे निव्वळ फक्त शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना घाबरले गेले, म्हणूनच त्यांनी ही माघार घेतली गेलेली आहे। उद्धवसाहेबांनी आणि राजसाहेबांनी दिनांक 26 तारखेला मुंबईमध्ये महामोर्चाचं नियोजन केलं आहे। हे मोर्चा अतिशय खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि तुम्ही देखील सर्व जनता पाहत असाल की दिल्लीत चाललेलं जे मोर्चा नव्हे तर तिथे आज चाललेलं जे उपोषणाला जर पाहिलं तर ठाकरे कुटुंबाने दिनांक 20 तारखेपासून जर मुंबईमध्ये रोजच आज मुलं कुठल्याही ठिकाणी न जाता ठाकरे यांच्या ठिकाणी दादर येथे कायमस्वरूपी जमत आहेत। सर्व मुंबईमध्ये त्यांचे निदर्शन होत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठाकरे कुटुंबाने पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे। हे महाराष्ट्राचं चित्र नव्हे तर देशामध्ये दिसलेलं चित्र आहे। यापुढे या देशासाठी फक्त ठाकरे कुटुंबच सावरू शकतो, इतर कुणाचं हे काम एरेगाऱ्याचं काम नाही। या खुर्चीवरती बसलो म्हणजे आपण देश चालू शकतो किंवा हिंदुत्वाचा मी कोणतरी हिंदुत्ववादी बनण्याचा प्रयत्न जरी केला ते कदापि त्यांना त्याची होणार नाही। जे हे देशाचे पंतप्रधान ज्यावेळी गुजरातमध्ये दंगल घडली त्यावेळी त्यांना शेवटी ह्या गुजरातच्या दंगलीतून बाहेर येण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे पाय धरावे लागले, तर हे त्यांनी विसरू नये। जय हिंद, जय महाराष्ट्र।